आज सकाळीच आहे ना चहा पावडरपासूनच काम लागलं होतं. ॲक्च्युली चहा ठेवला होता आणि डब्यामधली चहा पावडर संपून गेली होती. सगळ्यात आधी ती काढून घेतली आणि डबा पूर्ण भरून घेतला. कारण एकदा डबा भरला ना परत टेन्शन राहत नाही, म्हणून पूर्ण डबा भरून घेतला आणि मग मस्त परत चहा ठेवला. त्यानंतर आहोने आणला होता भाजीपाला, तो पण लावायचा बाकी होता. आज सकाळी सकाळी ना स्वयंपाकाला लेटच झालं होतं, बाकीची कामच चालली होती. चहा ठेवला, त्यानंतर मस्त बटर आणि चहा घेतला, त्यानंतर भाजीपाला आधी लावून घेतला. कारण काय होते ना, एवढ्यामध्ये टाईम पण भेटत नाही आहे आणि भाजीपाला अन्नाला पालेभाज्या सुकून जायला लागल्यात, कारण एवढ्याला पण टाईम भेटत नाही आहे. त्याचं कारण पण तुम्हाला माहितीच आहे, सारखं रानात जावं लागते मला, म्हणजे वरती तिकडे परत गावात असं, त्यामुळे टाईम भेटत नाही. म्हणून आज सकाळी पहिलं म्हटलं हे जर आता नाही लावलं तर पूर्ण दिवस भाजीपाला तसंच एका साईडला राहून जाईल कॅरी बॅगमध्येच आणि मग खराब होईल. म्हणून सगळ्यात आधी आज स्वयंपाक बाजूला ठेवला, चहा घेतला आणि डायरेक्ट लागली भाजीपाला नीट करून ठेवायला. हे काम करून घेतलं, त्यानंतर पिल्लूला आंघोळ वगैरे घालून घेतली, घरातलं छोटं मोठं काम उरकलं आणि स्वयंपाक काय आज केलाच नव्हता. म्हटलं होतं हे भाजीपाला लावल्यानंतर मस्त असं उपमा नाश्त्याला बनवला होता. म्हटलं थोडा वेळ नाश्ता करून मग दुपारच्या पुढे जेवण बनवता येईल, म्हणजे 12च्या पुढून. म्हणून मग सकाळी मी काय केलं, डायरेक्ट सकाळी फक्त उपीट बनवलं नाश्त्यासाठी. नाश्ता केला आणि मग थोडंसं एक बाहेर काम होतं ते पण करून आले. तुमच्यासोबत पण ते शेअर करायचंच आहे, म्हणजे जे काही घेत असते नवीन किंवा काही असू दे XYZ, मी तुमच्यासोबत ते शेअर करतच असते आणि करणार आहे पुढे रोजचंच. तर ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेलच. पिल्लूला उपीट काय आवडत नाही, पण कधीतरी केल्यावरती त्याला खावंच लागतं. कारण काय होतं ना, त्याला जास्त आवडतं रवा आणि शिरा काही जास्त चांगला नसतो आणि मी जास्त गोड द्यायचं टाळते त्याला, कारण त्याला तिखटाची पण सवय लागली पाहिजे म्हणून. मग काय केलं, नाश्ता वगैरे करून घेतला, घरातलं छोटं मोठं काम उरकलं आणि आधी गॅस पुसायला घेतला. कारण काल गेलो होते मी रानामध्ये, आहोंनी जेवायला हाताने घेतलं होतं, त्यामुळे काय झालं, त्यांच्याकडून भाजी थोडीशी गॅसवरती सांडली होती आणि मला थोडंसं कुठे गॅसवरती खराब दिसलं तर मग मी लगेच पुसून घेत असते. मग ते आधी पुसून घेतलं, त्यानंतर मग येता बाहेरून आणलं होतं पिल्लूसाठी. मी आणि पिल्लूने मस्त खाऊन घेतलं आणि त्यानंतर दुपारी एक मस्त झोप काढली. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आवडला असेल तर लाईक करा.